प्रकरणी नाशिकमध्ये मूक मोर्चा। दिनांक 16 नोव्हेंबर रोजी मालेगाव येथील डोंगराळे गावात 4.5 वर्षीय बालिका घरासमोर खेळत असताना दुपारच्या सुमारास गावातील शेखर उर्फ विजय संजय खैरनार वय वर्ष 24 या नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारले। या घटनेचा पडसाद संपूर्ण मालेगावसह महाराष्ट्रात दिसून आला असून नाशिकमध्ये समस्त सुवर्णगड समाज आणि सर्व नाशिककरांच्या वतीने मूक मोर्चा काढून शेखर उर्फ विजय संजय खैरनार या नराधमास फाशीची शिक्षा देऊन किंवा एन्काउंटर करून मारण्यात आले आणि सदर घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून बालिकेला न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया नाशिककरांच्या वतीने देण्यात आली आहे। या प्रसंगी सुवर्णगड समाजाचे तसेच सामाजिक कार्यकर्ते गजूभाऊ घोडके यांच्यासह समस्त सुवर्णगड समाज आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयाचे मूक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। या मूक मोर्चाला महिला युवती आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवळा न्यूजसाठी पिका पवार, नाशिक। सदर घटना ही अतिशय निंदनीय आहे। सर्वांच्या बोलण्यातून आलं, सर्वांना घटना समजलेली आहे। आजचा जो मूक मोर्चा आहे याचा मूळ उद्देश सदर आरोपीला फाशी अथवा एन्काउंटर हे झालंच पाहिजे आणि सदर घटना कुठल्याही धर्मात असो कुठल्याही कुटुंबात असो परत व्हायला नको याचा चाप बसवण्यासाठी सदर आरोपीला जर सरकारने फाशी नाही दिली तर त्याचं एन्काउंटर करा, अन्यथा त्याला जनताच्या हवाले करा, जनता त्याचा न्याय करेल। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीचा एन्काउंटर झालेल्या एक सेकंड रोल आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपण चिमुकलीच्या न्यायासाठी भांडत आहोत। परंतु या देशामध्ये आणि सातत्याने महाराष्ट्रात सुद्धा आपण पाहत आहोत महिला अत्याचाराच्या बाबतीत न्याय व्यवस्थेमध्ये बदल होणं अतिशय गरजेचं आहे। आरोपी मुकाट फिरतात, जामीन घेऊन फिरतात। आपण या निमित्ताने आपल्या मंत्री महोदयांनी सांगितलं, भुसे साहेबांनी काल आम्ही त्यांना भेटलो होतो, गजूभाऊ आम्ही सर्व। मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना घडल्यावर त्याची चर्चा न होता त्याच्या फास्ट ट्रॅकवरती 6 महिन्याच्या आत निकाल लागून त्यांना फासावर लटकवण्याचा कायद्याप्रमाणे बदल झाला पाहिजे। ही समाजाची मागणी आपण या पुढच्या काळात केली पाहिजे असं मला वाटतं। जो अन्याय करतो, ज्या पद्धतीने अत्याचार करतो, तो कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, ती जात धर्म दोषी नाही तर ती प्रवृत्ती दोष आहे। आणि म्हणून या संपूर्ण घटनेचा निषेध करत असताना सरकारला आपण विनंती करूया की 6 महिन्याच्या आत याला न्याय मिळायला पाहिजे आणि अशा घटना लवकर मिळायला पाहिजे। परंतु कल्पना आहे आपल्याला तात्काळ मिळायला पाहिजे, पण या देशामध्ये कायदे काम करतात आपल्याला माहिती आहे आणि म्हणून कायद्यात बदल होणं गरजेचं आहे। आणि अशा प्रकारच्या प्रवृत्ती रोखण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये सुद्धा महिलांच्या विषयी, मुलींच्या विषयी आदर निर्माण होईल अशा प्रकारचा महाराष्ट्र आपला उभा केला पाहिजे। या घटनेचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष संविधानप्रेमी नाशिककरांच्या वतीने निषेध करतो, कारण लोकच आता कायदा हातामध्ये घेतील ही सरकारने दखल घेतली पाहिजे। कारण आता अन्याय सहन करण्याची कॅपॅसिटी जनतेची, महिलांची संपलेली आहे। या घटनेचा निषेध। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी